तर मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी गेलो होतो आईसोबत बँकमध्ये. आत्ता जस्ट तिथून आलो आणि म्हणजे आमच्या घरी आज पाहुणे होते, म्हणजे काल आले होते ते पाहुणे. तर त्यांना सोडण्यासाठी आधी मॉर्निंगला मी बसस्टॉपवर गेलो. तर तिथे खूप वेळ लागला, कारण की जसं आम्ही गेलो तिथे ते बस चालली गेली, म्हणजे जस्ट आम्ही पोचतच आहो आणि तिकडून बस चालली गेली. तर तिथं पण वेळ लागला, त्यामुळे थोडा लेट बँकमध्ये गेलो आणि तिथं गेलो. मला वाटलं 1 ते 2 त्यांचा लंच टाईम राहत असेल, पण तो लंच टाईम 2 ते 3 होता. सो तिथं जाऊन पण थांबावं लागलं. म्हणजे आज पूर्ण जिथं गेलं तिथं पूर्ण थांबाचं हे होतं, शेड्यूल होता, म्हणजे थांबवलं जिथं गेलं तिथं. तर मग आत्ता आलो आणि जस्ट येऊन बसलो घरी. आणि संध्याकाळी अजून पुन्हा एकदा जायचं आहे. मित्रांनी फोन केला की खूप दिवस झाले भेटला नाही बा म्हणून, तर त्याला पण भेटायला जायचं आहे संध्याकाळी. सो आता माहीत नाही तो किती वाजता फोन करते का. त्याला म्हटलं होतं 5 वाजता फोन करायसाठी, पण माहीत नाही. जेव्हा मी जाईल तेव्हा मी तुम्हाला बिलकुल कळवेलच. तोपर्यंत बाय बाय. आणि जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, आत्ता मी जस्ट बँकमधून आलो तेव्हा आठवण नाही राहिली की आम्हाला मोठ्याच्या घरी पण जायचं आहे म्हणून. तर कोणाचा फोन आहे? तर आता माझ्या मोठ्याची तब्येत खराब आहे, तर आता ते तिकडे जायचं आहे. म्हणजे आता आम्ही तिकडे गेलो होतो, सिटीमध्येच गेलो होतो. आता तिथून अजून वापस घरी आलो आणि आणखी अजून आता आम्हाला दाताराला जायचं आहे. त्यांची तब्येत खराब आहे, त्यांना बघायला गेलो नाही. तर तिकडे गेलो तेव्हा आम्हाला आठवण राहिली नाही आणि आता घरी आल्यावर आठवण राहिली. तर आत्ता मी तिकडे चाललेलो. सो इंसान के साथ ऐसा होता है. जसं ते म्हणतात ना मराठीमध्ये, वेळ गेल्यावर काम आठवते, तसंच झालं. आम्ही तिकडे गेलो तर काय आठवलं नाही आणि आत्ता आठवलं. सो आता आम्ही तिकडे जाऊन येतो. तर गाईज आता जायला निघलो मी मोठ्याच्या घरी. तर पाऊस लागला खूप जोरात, म्हणजे येऊन राहिला पाऊस. आता थांबून आहो, तयारी वगैरे करून जायचं. हे बघा तुम्हाला दिसत नसेल, पण पाऊस येऊन राहिलेला आहे. तर आता जातपर्यंत ओलेन. हे बघा, तुम्हाला थोडं शायनिंग पण होत असेल इकडच्या बाजूला. तर पाऊस येऊन राहिला म्हणून थांबून.